हरिओम. आज 26 जून 2024. आपलं बुधवारच्या ध्यानवर्गातलं हे 109वं ध्यानसत्र आहे. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यातर्फे आपण दर बुधवारी दुपारी प्रत्यक्ष आणि दर गुरुवारी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असे आपण ध्यानवर्ग घेतो. आज आपण आत्ता घेणार आहोत ते अगदी साधं सोपं असं ध्यान घेणार आहोत. डोळे मिटलेले आहेत. जाणीव श्वासावर. ब्रेथ अवेअरनेस किंवा ध्यान, श्वासाचं साक्षी भावांनी श्वास बघणं, आनापानसती. शरीर अगदी शिथिल करायचं आहे आणि डोळे सुद्धा अगदी अलगद मिटलेले आहेत ना असं बघायचं आहे. घट्ट मिटायचे नाही आहेत, अलगद मिटायचेत. सगळ्यांनी फोन सायलेंटवर ठेवले असतील असं मी गृहीत धरते. कोणाला आठवलं आपण नसेल ठेवलेला तर तो आत्ता ठेवावा सायलेंटवर. संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे, डोक्यापासून पायापर्यंत. शिथिलपणाची लाट जणू काही आहे, डोक्यापासून पायापर्यंत जाते आणि आपल्या पेशीला शिथिल करते. आणि विशेषतः खांदे, गळा शिथिल आहेत ना याकडे लक्ष द्यायचं. श्वास आपला येतोय जातोय. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अतिशय शांतपणे. आणि जसा साक्षीभाव आपला वाढत जाईल तसा श्वास उथळ होईल, पण आपली जाणीव मात्र आहे ती नाभीपर्यंत जाऊ देत. अर्थात आपल्या श्वासातला जो प्राण आहे तो नाभीपर्यंत जातोय. फिजिकल जो श्वास आहे तो अगदी उथळ झाला तरी चालेल. प्रत्येक श्वास घेताना नाभीपर्यंत प्राण जातोय आणि प्रत्येक श्वास सोडताना बाहेर हृदयापर्यंत प्राण येतोय. श्वासाकडचं लक्ष सोडायचं नाही आहे. श्वास अगदी सहज येतोय, जातोय. प्रत्येक श्वास जो आपण घेतो त्याच्यामध्ये जसं हवा आहे तसं प्राण पण आहे, एनर्जी आहे. ही एनर्जी, हा प्राण आपण संपूर्ण शरीरात प्रवाहित करतोय प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना. त्या प्राणाचं श्वासाबरोबर सर्क्युलेशन सुरू आहे. प्रवाही प्राण संपूर्ण शरीरात प्रवाही आहे, हा डोक्यापासून पायापर्यंत.
प्रत्येक श्वास घेतोय तेव्हा आणि प्रत्येक श्वास सोडतोय तेव्हा जाणीव श्वासावरच असू देत. श्वासाची जी लहर आहे, वेव आहे वर खाली जाणारी, त्याच्याबरोबर आपला साक्षी भाव तरंगू देत. या ज्या श्वासाच्या लहरी आहेत त्या समुद्राच्या लहरींप्रमाणे वर खाली जात आहेत. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे जाणीव न्यायला हरकत नाही आहे. कुठल्या तरी एखाद्या अवयवावर जाणीव स्थिर करायची आहे. मग पोटात असेल, हृदयात असेल, गळ्यात, तुम्हाला हवं तिथे जाणीव स्थिर करा. आणि हा जो प्राणवायू आहे, श्वासाचा प्रवाह आहे, समुद्रासारख्या लाटा आहेत, त्या तिथे समुद्रासारखा वर खाली होत आहेत, किनाऱ्यावर आदळत आहेत आणि परत जात आहेत. असा हा श्वासाचा प्रवाह अखंड सुरू आहे. आणि आपण विशेष करून ज्या भागावर, शरीराच्या अवयवावर जाणीव ठेवली आहे तिथे विशेष करून आणि अतिशय प्रसन्न असा हा प्रवाह, लाटा वर खाली अतिशय छान स्पंदनं सुरू आहेत. आणि या स्पंदनांचा काही नाद आपल्याला ऐकू येईल. कोणाला नगाऱ्यांसारखं ऐकू येईल, कोणाला बासरी वादन ऐकू येईल, कोणाला सतार वादन ऐकू येईल, कोणाला धबधब्याचा आवाज ऐकू येईल, कोणाला नदीचा प्रवाह, कोणाला अग्नीचा आवाज ऐकू येईल, कोणाला अगदी एखादी संगीताची महफिल ऐकू येईल. काही ठिकाणी घंटानाद ऐकू येईल. जे कुठले नाद ऐकू येतील, ऐकू नाही आले तरी चालणार आहेत, पण जे सहज ऐकू येतील, ते जणू काय आपल्या आजूबाजूला कोणीतरी वाजवतंय की काय हे नाद, असं वाटण्या एवढे स्पष्ट नाद ऐकू येतील. हा जो श्वासाचा प्रवाह वर खाली जातोय, त्यातून हे नाद निर्मित होत आहेत. हृदयाच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी, कंठाच्या ठिकाणी, मे बी कानात असेल. आणि हा प्रवाह चालू असताना, हे नाद ऐकू येताना एखाद वेळेला आपल्याला रंग दिसतील, काही या नादांबरोबर चित्र दिसतील काही. असं म्हणतात की जे पिंडात आहे तसंच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडातलं तर बघायला सोपं नाही आहे, पण आपल्या पिंडातलं आपल्याला सगळं बघता येईल. जग अनुभवता येईल.
आणि सगळीकडे ही स्पंदनं सुरू आहेत. नादब्रह्म म्हणतात त्याला. अख्खं विश्व श्वास घेत आहे, त्यालाच नादब्रह्म म्हणतात. आणि तो आपल्याही शरीरात अखंड प्रवाहित आहे. आणि आपण तो साक्षी भावाने बघतोय. श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. आणि हा श्वासाच्या आवाजाबरोबर हा जो स्वर आहे तो अनेक इतर नाद सुद्धा निर्मित करतोय. आपल्या शरीराच्या पोकळ्यांमधून जेव्हा हा श्वासाचा नाद जातो, मग ते हृदयाच्या पोकळीत असेल, गळ्याच्या पोकळीत असेल, पोटाच्या ठिकाणी असेल, ह्या पोकळ्यांमधून जेव्हा हा नाद प्रवाहित होतो, मे बी पाठकण्यात असेल, तेव्हा तिथून नाद निर्मित होतो, गुंजन होतं. आत्ता मी अनेक वाद्य सांगितली. त्या वाद्यांपैकी किंवा इतर कुठलंही वाद्य असेल किंवा वेगळाच काहीतरी नादसुद्धा ऐकू येऊ शकतो आपल्याला. हा आपल्याच शरीरात, ज्याला अनाहत नाद असं म्हणतात. आणि हे नाद आपल्या शरीरात अखंड सुरू असतात. आनंद घ्यायचा या नादांचा, आपल्या श्वासाचा. आपण काहीच करत नाही आहोत आणि तरी आपण श्वास घेतोय. आपोआप येतोय श्वास, आपोआप बाहेर पडतोय श्वास. आपल्या शरीरात आपोआप हे नाद निर्माण होत आहेत. आपण काहीच करत नाही आहोत, तरीसुद्धा हे अखंड सुरू आहे. या आनंदाच्या लहरी अखंड सुरू आहेत. आणि ह्या संपूर्ण नादब्रह्मात सुद्धा आपलं चित्त अगदी शांत राहू शकतं जेव्हा आपण त्या लहरींच्या बरोबर मध्यात जातो. एकाच वेळेला आपण शांतही असतो आणि एकाच वेळेला हा सगळा नाद आपल्याला कळू शकतो. साक्षी भावाने हे सगळं बघायचं आहे, साक्षी भावाने हे सगळं ऐकायचं आहे. आणि हे जे शांत झालेलं चित्त आहे तो खरा आपला मूळ स्वभाव आहे असं म्हणतात. आता या श्वासाचा जो साक्षी भाव आहे तो आपल्या पाठकण्यात घेऊन जायचा आहे. पाठकण्यात
माकडहाडापासून डोक्यापर्यंत हा प्राणाचा प्रवाह सुरू आहे अखंड. आणि तिथून आपल्या संपूर्ण शरीरात तो प्रवाही होतोय. आपल्या पायांमध्ये, हातांमध्ये, प्रत्येक अवयवामध्ये या पाठकण्यातून तो जातोय. असंख्य नाड्या आहेत, त्यामधून तो जातोय. आणि अशा आता या शांत अवस्थेतून आपल्याला पुन्हा वर्तमानात यायचं आहे. पुन्हा जाणीव नाकाच्या ठिकाणी आणि नाभीच्या ठिकाणी. फिजिकल जो श्वास आहे त्याच्याकडे जाणीव, आपल्या जड देहाची जाणीव. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पोटापर्यंत श्वास घ्यायचा, सोडायचा, असे 3-4 आवर्तनं करायची आहेत. थोडीशी हातापायाची हालचाल करायची, थोडीशी मानेची हालचाल करायची. थोडासा आळस दिल्याप्रमाणे हात आणि पाय मोकळे करायचे आहेत. आळस दिल्यासारखं पूर्ण स्ट्रेच करायचं आहे स्वतःला. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. हाताची ऊब आहे ती डोळ्यांना लावायची. डोळ्यांवर हात ठेवून द्यायचे जरा. ती घ्यायची ऊब जी आहे ती डोळ्यांमध्ये आत शिरू देत, खोलवर जाऊ देत तिथे. आणि मग नंतर हृदयावर आणि नाभीवर हात फिरवायचा आहे आणि सर्वांगावरून हात फिरवायचा आहे अतिशय प्रेमाने. हा जो देह आहे त्याच्याकडून आपण खूप काम करून घेतो, त्याला अतिशय प्रेमाने कुरवाळायचं आहे. आणि शांतपणे मग आता डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. आणि थोडंसं पाणी प्या.